पंच आताचा इशारा द्यायचा. आता जो चेंडू टाकलाय वाईट. पंचांचा निर्णय. पंच धीरन. डॉट बॉल. ओके. आणि या पुढील सामन्याचा टॉच करतील जय बजरंगबली मित्र मंडळाचे शिवनेरनगर भंडारवाडीचे ग्रामीणचे उपाध्यक्ष सन्माननीय दिनेश आयरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सामन्याचा टॉच करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर पुढील सामना बघूया ग्राउंड वरती. आणि हा उत्कृष्ट असा दणदणीत असा चौकार विराट कोहली कक्षाकडे मारलेला आहे. तो डावकुरा फलंदाज मनोज विटमाळ. उत्कृष्ट असा षटकार म्हणावा लागेल मनोजच्या बॅट मधून. हा सणसणीत असा षटकार आणि गो टू भांगणे सर खरोखरच सुंदर असतात. कारण या ठिकाणी आपण पाहतोय ना की ज्या चौका षटकांची आतिषबाजी झाली तर अजूनही आपल्याला साम्राज्यामध्ये कक्षामध्ये मजा येते. आणि तीच मजा घेण्याचा आनंद घेण्याचा हा क्षण म्हणजेच आजचा हा चॅम्पियन चषक मॅजिक 11 चषक 2025 आता आपण पाहतोय. कारण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाचे हे सामने होत आहेत. पुढच्या फेरीमध्ये ज्यावेळी सामने होतील दुसऱ्या फेरीमध्ये त्यावेळी पुन्हा अजून रंगत वाढत जाणार आहे. काय वाटतं भागणे सर? पुन्हा आपली रंगत आता वाढत जाणार आहे. कारण पहिल्या फेरीचे सामने अजून बाकी आहेत. ते संपल्यानंतर सेकंड इनिंग ज्यावेळी चालू होईल दुसऱ्या फेरीचे सामने चालू होतील त्यावेळी वेगळी रंगत प्रत्येक संघामध्ये लागलेली चुरस लागलेली आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. आता ग्राउंडवर जाऊया आणि पुन्हा एकदा असा पतंजली चौकार म्हणावा लागेल. हा मनोजच्या बॅट मधून आता कुठेतरी चेतनला विचार करण्यासाठी भाग पडला आहे ते बॅट्समननी. आणि खरोखरच टेम्पर साहेब म्हटले खरोखरच पहिल्याच फेरीमध्ये उत्कृष्ट असा खेळ झालेला आहे. आता दुसऱ्या फेरीची खरोखरच उत्सुकता लागली असेल ती पूर्ण आयोजकांना सुद्धा आहे त्याचबरोबर क्रिकेट रसिकांना सुद्धा आहे की पुढच्या फेरीमधले सामने कसे होतील. खरोखरच एक सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल आणि उत्कृष्ट असा खेळ सर्व सहभागी संघांकडून. आणि आपण पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. चेतन आपला बॉलिंग मार्फत आणि उत्कृष्ट असा कमबॅक म्हणावा लागेल चेतन याचाने हा त्रिफळचित केलेला आहे तो बॅट्समन मनोज विटमाळ याचा. खरोखरच कमबॅक कसा असावा लागतो टेमकर सर खरोखरच या चेतननी दाखवून दिला आहे आपल्या बॉलिंग मार्फत. कमबॅक म्हणावा लागेल हा चेतन याचा. पाटगरीन देवी संघ फणसू मावळतवाडीतला नावाजलेला गोलंदाज चेतन युवा बॉलर खरोखर उत्कृष्ट अशी कमबॅक म्हणावं लागेल. कारण की षटकार चौकार नंतर आपण कमबॅक कसा असला पाहिजे तो त्यांना दाखवून दिला आहे तो चेतन यांनी आपल्या संघासाठी. आणि आता कुठेतरी आई मानाई क्रिकेट संघ पावनळ कोंडवाडी यांना कुठेतरी विचार करायला लावले ते चेतन यांनी. बघूया. आणि धाव संख्या झाली आहे ती 11. आणि षटक संपन्न झालेला आहे. एक षटक 11 धावा. आणि पुढील बॅट्समन प्रशांत मुंडेकर. बघूया आपल्या फलंदाजी मार्फत. आणि ओपनिंगला आलेला बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना आता मोठाकडे या ठिकाणी बाद झालाय मनोज विष्मळकर. ज्या मनोज विष्मळ याच्याकडे पाहिलं ना तर मित्रांनो खूप असं मोठ बिग हिटर म्हणून जो आहे परंतु त्याला या ठिकाणी षटकारीने चौकार मारल्यानंतर एक मोठा गडी बाद केल्यानंतर एक उत्सुकता वाढली आहे ती आई मानाई क्रिकेट संघ पाटगरीन देवी संघ फणसू संघामध्ये. कारण मोठा गडी या ठिकाणी बाद केलाय मनोजच्या रूपाने. बघूया आपल्या संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय तो दीपक उके. बघूया उत्कृष्ट असा गोलंदाज आणि सिनियर खेळाडू पाटगरीन देवी संघ फणसू मावळतवाडी यांचा. खरोखरच पुण्यावरून बिलॉंग करतात ते. आणि उत्कृष्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेहमी प्रॅक्टिस कशी करावी याचं उदाहरण नेहमी आपल्या टीमसाठी देत असतात असे नावाजलेले बॉलर दीपक उके. बघूया आपल्या संघासाठी स्वतःच पहिलं षटक घेऊन येत आहेत आणि संघासाठी दुसरं. बघूया 10-12 पावलाचा रनअप. स्ट्राईकला आहे तो सुहास कांदेकर.
बघूया आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी कशी कामगिरी करतोय सुहास कांदेकर. आणि बॉलिंग करेल तो दीपक उके. अंपायर फिल्डिंग नियम आहे 4 आणि 5. आतमध्ये कंपल्सरी 5 असतील. बॉलर आणि किपर पकडून 5 जण आतमध्ये असतील. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. बॉलर आणि किपर पकडून 5 असतील. 4 ठेवलात तरी चालेल, 6 ठेवलात तरी चालेल. बघूया आपल्या लवकरात लवकर पिडअप करायचं आहे. पंच दीपक उके आपल्या बॉलिंग मार्फत. बघूया फलंदाज सुहास आपल्या टीम साठी कशी कामगिरी करतोय तो सुहास. आणि दीपक यांचा रनअप स्पिन गोलंदाज उत्कृष्ट असा टोकावलेला हा 2 रनासाठी. आणि कुठेतरी आता ही मिसफिल्ड म्हणावी लागेल ही, आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हे पाटगरीन देवी संघ फणसू मावळतवाडी यांचं. उत्कृष्ट असा टोळावलेला हा शॉट. बघूया स्ट्राईकला आहे तो प्रशांत मुंडेकर. आपल्या टीमसाठी कशी फलंदाजी करतोय हा प्रशांत. 1 डाऊनला आलेला हा प्लेयर. बघूया आपल्या संघासाठी दीपक बॉलिंग मार्फत. उत्कृष्ट अशी बॉलिंग म्हणावं लागेल. कुठेतरी अनुभव हा त्यांचा दाखवतात आपल्या टीमसाठी. दीपक उके सिनियर खेळाडू आहेत आणि आपल्या त्या सिनियरिटीचा उपयोग आपल्या टीमसाठी आणि बॉलिंग मार्फत करतात ते दीपक. बघूया तिसरा बॉल प्रशांत मुंडे यांसाठी. तिसराच आहे ना. हो 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 उत्कृष्ट असा समाचार घेतलाय तो प्रशांत याने. पहिला बॉल जर तुझा असेल तर दुसरा बॉल माझा. खरोखरच हे दाखवून दिला आहे ते प्रशांत मुंडेकर याने. पहिला बॉल त्याने डॉट टाकला होता आणि दुसरा बॉल जर तू सरस तर मी तुझ्या 1.25 शेर आहे असं दाखवून दिलंय तो प्रशांत मुंडेकर यानं. खरोखर उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे तो प्रशांत याने. आता कुठेतरी विचार करायला लावलाय ते पाटगरीन देवी संघ फणसू मावळतवाडी यांना. आणि सिनियर प्लेयर संदीप हे कानमंत्र देताना आपल्या बॉलरना. त्याचबरोबर आपण पुन्हा या ठिकाणी देणगी कक्षामध्ये जातोय. फणसू गावातील थोर समाजसेवक सन्माननीय श्री प्रकाशजी पेढे सर यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000चं या ठिकाणी देणगी आलेले आहेत. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी हो 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 बघत आपण ग्राउंडवर जातोय आणि खरोखरच मगाशीच म्हटल्यासारखं की पाटगरीन देवी संघ फणसू मावळतवाडीचा उत्कृष्ट असा सिनियर प्लेअर. खरोखर त्याने आपली सिनियरिटी दाखवलेली आहे. पहिला बॉल जर तू 6 मारलास तर माझ्याकडे सुद्धा बॉल आहे असं दाखवलंय ते दीपक यांनी. खरोखरच आपल्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर उपयोग करतात आपल्या टीमसाठी. जर तू 6 मारलास तर मी सुद्धा बोल्ड घेऊ शकतो हे दाखवून दिलंय दीपक याने. खरोखरच त्याच्या आधीच्या बॉलवरती असा दणदणीत षटकार मारल्यानंतर आपलं कमबॅक केलं हे दीपक याने आपल्या टीमसाठी. खरोखरच कुठेतरी संदीप यांचा कान मंत्र हा त्यांच्या कानी आल्यानंतर त्यांनी त्यांची लेंथ आणि लाईन चेंज करून हा बॉल उडवलेला आहे तो प्रशांत याचा. बघूया प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी कोण येते ते. दीप्तेश विटमळ प्रशांतची जागा घेतोय. बघूया जर्सी नंबर 22 नॉन स्ट्राईकला पण त्यांचा पण जर्सी नंबर 22. बघूया 22 44. बघूया आता काय करतात आपल्या संघासाठी दोन्हीही फलंदाज. जर्सी नंबर 22 आपल्या संघासाठी त्या 22 आकड्याचा 44 करतात का हे बघूया. आई मानाई क्रिकेट संघ पावनळ कोंडवाडी. बॉलिंग मार्फत दीपक
आणि कुठेतरी हा न समजलेला चेंडू आणि हा उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते जितू याचं. तेवढ्याच चपराईनं हा मारलेला चाबूक शॉट म्हणता येईल याला. 22 धावा, एक बॉल बाकी. बघूया दीपक आपला शेवटचा बॉल आपल्या संघासाठी, आपल्या वैयक्तिक साठी कसा टाकतोय आपल्या संघासाठी बघूया. आणि उत्कृष्ट असा टोळावलेला हा दीपक याला आणि हा पतंजली षटकार म्हणावा लागेल दीप्तेश विटमळ याचा. खरोखरच आपल्या टीम साठी दाखवून दिलंय की मी सुद्धा षटकार मारू शकतो. खरोखरच असं 2 ओव्हर 28 रन. आणि बघूया आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन कोण येतंय. पाटगरीन देवी संघ फणसू मावळतोडी यांच्याकडून. आता कुठेतरी पाटगरीन देवी संघ फणसू मावळतोडी यांना विचार करावा लागले ते दीप्तेश विटमळ यांनी. खरोखरच पहिल्या बॉल मध्ये 2 रन, दुसऱ्या बॉलला षटकार ठोकलाय तो दीप्तेश विटमळ यांनी. खरोखरच आता कुठेतरी पाटगरीन देवी संघ बॅकफुटला जातो की काय किंवा पुनरावृत्ती करतो की काय हे बघूया. आपला शेवटच्या षटकामध्ये आणि शेवटचं षटक घेऊन येत आहे तो दीपेश नाचरे आपल्या गोलंदाजी मागे. बघूया स्पिन गोलंदाज आपल्या टीम साठी पाटगरीन देवी संघ फणसू मावळतोडीकडून दीपेश. हो हो हो, उत्कृष्ट असा पुनरावृत्ती दाखवून दिली ती सुहास यांनी. दीप्तेश विटमळने मारलेला षटकार त्याचीच पुनरावृत्ती करतोय तो सुहास. पहिल्याच बॉल मध्ये दाखवला षटकार दीपेश पहिल्याच बॉलला. कमिटीच्या सर्व राखीव खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी बाउंड्री साईडला थांबायचंय. दुसरा बॉल द्यायचंय. मी विनंती करेन सर्व कमिटी मेंबर्सना की त्यांनी लक्ष ठेवायचं त्या साईडला. लेग साईडला प्लेयर लावायचे आपले. आता कुठेतरी शेवटच्याच ओव्हरचं कमबॅक करून दाखवतोय तो सुहास. दीप्तेश विटमळ यांनी मारलेला षटकार त्याच्या नंतरच्या ओव्हरमध्ये सुहास कांदेकर यांनी आपण पण षटकार मारू शकतो हे दाखवून दिलंय. दोन्हीही जर्सी नंबर 22 जसं मगाशी म्हटलं 44 करतायत की काय बघूया आता आपल्या संघासाठी. आणि हा पॉइंटच्या दिशेने मारलेला उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हे दीपक याचं. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे तो दीपक यांनी. आणि हा झेल बाद झालाय तो सुहास कांदेकर. आणि त्याची जागा भरून काढतोय तो प्रशांत मांजरेकर. बघूया आपल्या संघासाठी आता कुठेतरी दीपेश नाचरे याचं पुनरागमन झालेलं आहे. पहिल्याच बॉलला षटकार मारल्यानंतर दुसऱ्या बॉलला कमबॅक केलंय ते दीपेश नाचरे याने. आणि टीमचा स्कोर झालेला आहे तो 34. तिसरं षटक पदार्पण असताना तीन विकेट. आमचे स्कोरर उत्कृष्ट स्कोरर म्हणावं लागेल रोहन आयरे यांचा. बॉल टू बॉल त्याचबरोबर विकेट वाईट नो याची सगळी नोंद ठेवणारे आमचे स्कोरर रोहन आयरे. बघूया आता सुहासची जागा भरून काढायला आलाय तो प्रशांत आपल्या संघासाठी. डावखुरा फलंदाज आणि दीपेश कशा पद्धतीने आपल्या संघासाठी बॉलिंग करतोय तो. हो 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 हो, कमबॅक म्हणावं लागेल. खरोखर कमबॅक म्हणावं लागेल याचा. दीपेश याचा पहिल्या बॉलवर षटका मारल्यानंतर टेमकर साहेब खरोखर 2 बॉल डॉट केलेत ते दीपेश याने. यालाच म्हणतात क्रिकेट. कारण की पहिला बॉल तर तू षटकार मारलास तर दुसरा बॉल मी डॉट केलाय, तिसरा बॉल सुद्धा डॉट केलाय तो दीपेश याने.
बघूया. हो, उत्कृष्ट अशी, आणि हा कुठेतरी चुकीचा डिसिजन असेल हा नॉन स्ट्राईक याचा, आणि हा रनआउट झालेला आहे. तो कोण रे रनआउट कोण झाला? दीपेश ना, दीप्तेश विटमळ हा रनआउट झालेला आहे. उत्कृष्ट अशी किपरिंग म्हणावी लागेल पाडगरीन देवी संघ फणसू मावळतवाडीकडून, आणि त्याची जागा भरून काढायला जातोय तो स्वप्नील मांजरेकर. आणि मी ओव्हर टू टेमकर सर. या ठिकाणी आता दाखल होत आहेत स्वप्नील मांजरेकर, ज्यांना आम्ही पाहिलेलं आहे सर. एक खऱ्या अर्थानं आपल्या कुंभयोग मंडळ याच्यावरती हे कार्यरत आहेत असे आमचे मित्र स्वतः मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. नक्कीच एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. ज्या पद्धतीने समाजाची जबाबदारी असेल तशीच एक मैदानावरती क्रिकेटची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. पाहूया पंचांचा काही इशारा येतोय. शेवटचे मला वाटतं चेंडू, 4 चेंडू झालेले आहे. 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू 30व्या षटकातील. 3 पंच जरा 1 सेकंड. 3 चेंडू झालेत. आताचा चेंडू वाईट आहे, काउंट नाही. 3 चेंडू फक्त. पाहूया पुढील चेंडू, आणि या ठिकाणी हो मला वाटतंय हा चेंडू एक्स्ट्रा रक्षकाच्या मागे गेलाय. नक्कीच हा जर झेल असता, परंतु या ठिकाणी आपण पाहिला मागे गेल्यानंतर 1 नाही तर 2 धावा घेतल्यात का. या ठिकाणी किती धावा घेतल्या गेल्यात पाहावं लागेल. 2 धावा या ठिकाणी घेतल्यात स्वप्नील यांनी. सुंदर सर ना बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, कारण यानंतर आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू आहेत. तर धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय 37 टार्गेट झालेलं आहे. अजूनही मोठी धावसंख्या उभी करायची, पण शेवटचे 2 चेंडू आहेत. हो क्या बात आहे. परंतु या ठिकाणी मात्र न समजला चेंडू, निर्धाव चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकही धाव नाही. या सुंदर गोलंदाजी करतोय दीपेश नाचरे. खरोखरच टेमकर सर, कारण की पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर कमबॅक म्हणावा लागेल तो दीपेश नाचरे याचा. खरोखरच पहिल्या बॉल नंतर विकेट, नंतर डॉट बॉल, नंतर विकेट, आणि नंतर डॉट बॉल आणि वाईट. बघूया, आणि हा कुठेतरी न समजलेला चेंडू होता, पण पंचांचा अवांतर घोषित केलाय वाईट बॉल. पाच बॉल शेवटचा चेंडू करेल तो दीपेश आपल्या संघासाठी. बघूया, कुठेतरी गचा क्षेत्ररक्षण असं म्हणावं लागेल ते पाटगरीन संघ टीमचं, आणि तेवढंच कमबॅक सुद्धा केलंय हे पाटगरीन संघ फणसू मावळतवाडी याने. आणि हा 2 रन, आणि आपल्या आई मानाई क्रिकेट संघ पावनळ कोंडवाडी यांनी पाटगरीन क्रिकेट संघ यांच्यासमोर टार्गेट ठेवलं आहे ते 40 रन. 41 चं टार्गेट ठेवलंय. 40 रन झालेले आहेत. ओव्हर टू टेमकर सर. बघूया, आई मानाई क्रिकेट संघ पावनळ कोंडवाडी यांनी 40 रन करून 41 रनाचं टार्गेट ठेवलंय ते पाटगरीन देवी संघ फणसू मावळतवाडी यांसाठी. बघूया आता आपण पुढील सामना कसा होतोय तो. आणि साईनाथ क्रिकेट संघ काटलवाडी वर्सेस मोरिया क्रिकेट क्लब दाबिळ तांबेवाडी पुढील होणारा सामना, आणि या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. सामना झाल्यानंतर त्वरित आपलं जे डिसिजन आहे आणि यानंतरच्या सामन्यातील टॉच विन आहे मोरिया क्रिकेट क्लब दाबिळ तांबेवाडी, आणि त्यांनी आपला गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. चला लवकरात लवकर. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यात खरी लढण्याची ताकद असते.
आणि ही लढण्याची ताकद, ही जिद्द, ही मेहनत, चिकाटी आपण पाहतोय या आलेल्या प्रत्येक संघांमध्ये आहे, प्रत्येक खेळाडूंमध्ये आहे. परंतु या ठिकाणी हार जीत ही होत असते. कोणताही एक संघ विजयी होतो, दुसऱ्या संघाला पराजित पत्करावं लागतं. ही हार जीतची होत असलेली ही खरी कसोटी आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले आई मानाई क्रिकेट संघ, पावनर कोंडवाडी संघ. या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना एक मोठं टार्गेट म्हणजे 40 धावांचं या ठिकाणी टार्गेट उभं केलं. 41 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. जय बजरंगबली मित्र मंडळ शिवनेरीनगर भंडारवाडी आयोजित मॅजिक चषक आणि या चषकसाठी पाहुण्यांची इथे पोचपावती मिळते. मी मंचावरती आमंत्रण करतो श्री दशरथ राजीवले आमचे मामा, त्याचबरोबर योगेश विचले यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. कोंडे गोरिलेवाडीतील सदस्य दशरथ राजीवले साहेब, त्याचबरोबर योगेश विचले यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. फलंदाज जास्त वेळ घेताना नाहीये, खेळाडू कक्षातून फलंदाज पाठवायचे, सलामीचे फलंदाज. मी पाटगरीन देवी संघ फणसू मावळतोडी यांना विनंती करेन की आपले ओपनर जोडी लवकरात लवकर पाठवायचे आहे. बघूया आपल्या संघासाठी पाटगरीन देवी संघ फणसू मावळतोडी कडून ओपन करतायत ते दीपेश आणि समीर. बघूया आपल्या संघासाठी आणि टार्गेट ठेवले ते 41 रनासाठी आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत ते दीपेश आणि समीर. बघूया त्याचबरोबर आई मानाई क्रिकेट संघ पावनल कोंडवाडी कडून प्रथम गोलंदाजी करतोय तो सुहास कांदेकर. बघूया आपल्या संघासाठी फलंदाजी तर उत्कृष्ट अशी केलेली आहे तर सुहास यांनी. आता बघूया आपल्या गोलंदाजीमध्ये कसा मारा करतायत ते पाटगरीन देवी संघ फणसू माळोतवाडी यांच्या सोबत. त्याचबरोबर स्ट्राईकला आहेत ते दीपेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते समीर. दीपेश हे नावाजलेले असे प्लेयर पाटगरीन देवी संघ फणसू माळोतवाडी मधून. बघूया आपल्या संघासाठी 41 धावांचे टार्गेट आणि ते टार्गेट कशा पद्धतीने आपल्या टीमसाठी विजेतापद नेत आहेत. आणि मी पंचांना विनंती करेन, वारंवार सूचना येते की लवकरात लवकर आपल्याला मॅच सुरू करायची आहे. पंच थोडं तुम्ही त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याकडे वेळ हा कमी आहे कारण की दिवस हा छोटा आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर सामने हे सुद्धा फायनल सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करायचे. त्यासाठी विनंती पंचांवरती सुद्धा असेल आणि उर्वरित सहभागी टीमनं सुद्धा आहे. वेळेतच आपल्याला सामने उरकायचे आहेत. बघूया आपल्या संघासाठी सुहास गोलंदाजी मार्फत, त्याचबरोबर स्ट्राईकला आहे तो दीपेश. हो हो हो, पहिलाच बॉल आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते पावणार या टीमचं. प्रशांत मांजरेकर खरोखर युवराज सिंग सारखी डाय मारून आपला 4 रन वाचवलेले आहेत आपल्या टीमसाठी. ते 3 रन वाचवले आहेत आपल्या टीमसाठी. खरोखरच हवेत डाय मारून हा आपला चौकार वाचवला आहे तो प्रशांत मांजरे. बघूया सुहास आपला दुसरा बॉल आणि हा उत्कृष्ट असा टोळावलेला आणि गेलेला हा पतंजली चौकार. कोणाच्या बॅटमधून आला? समीरच्या बॅटमधून आलेला चौकार. बघूया समीर आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय. खरोखरच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रशांत याचं. कुठेतरी आपल्याला युवराज सिंग आणि सुरेश राणा याची आठवण करून देताना प्रशांत. त्याचबरोबर आपण वळतोय मंचावरती आणि मंचावरती आपल्याला पाहुणे आलेले आहेत दशरथ राजूळे साहेब, त्याचबरोबर योगेश विचले यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानपन्न व्हायचंय. त्याचबरोबर आपल्या हो आता कुठेतरी कमबॅक म्हणावा लागेल तो सुहास याचा. आणि मी वळतोय स्टेजकडे आणि आपण जाऊया स्वागत कक्षाकडे. मी विनंती करतो की जय बजरंगबली मित्रमंडळ मुंबईचे माजी सल्लागार आणि वरिष्ठ वसंत राटे यांना की त्यांनी
दशरथ सन्मान्य दशरथ राजीवले यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर जय बजरंगबली मित्रमंडळाचे माजी खजिनदार सन्माननीय दीपकजी देवरुखकर साहेब यांना मी विनंती करेन की योगेश विचले साहेबांचा त्यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. जाऊया सामन्याकडे वळूया, बघूया. 5 बॉल 7 रन. समीरने पहिल्या बॉलला चौका मारल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलंय ते सुहास याने. आणि दुसरा हो 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 उत्कृष्ट असा गॅप काढलेला आहे लेग साईडला आणि हा दणदणीत चौकार म्हणावा लागेल तो समीरच्या बॅट मधून. बॉल किती झाले? ओव्हर 11 रन. बघावं लागेल पाटगरीन देवी संघ पहिल्याच षटकामध्ये 11 धावा कुठलेल्या आहेत त्या आई माने क्रिकेट संघ पावनळ कोंडवाडी खेळताना. आणि मी विनंती करेन की फिल्डिंग साठी जास्त वेळ न घेता आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. मी कॅप्टनला सुद्धा विनंती करेन, जसं पंचांना जशी विनंती आहे तसंच कॅप्टनला सुद्धा विनंती करेन की आपल्याला पुढील सामने सुद्धा लवकरात लवकर खेळवायचे आहेत. तर ओव्हर झाल्यानंतर फिल्डिंग पटापट लावून घ्यायची आहे. जाऊया ग्राउंडवरती. त्याचबरोबर इकडे सत्कार समारंभाकडे जाऊया. त्याचबरोबर योगेश विचले साहेब यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. मी मारुती खामकर अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांचा योगेश विचले यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. दोन्ही दीपक देवरुखकर साहेब आणि मी वसंत राठे साहेब यांना सुद्धा विनंती करेन की तुम्ही योगेश विचले साहेबांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. टेमकर सर, गो टू ग्राउंड. धन्यवाद बागणे सर. पुन्हा आपण जातोय मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहतो एक वेगळी रंगत मित्रांनो अजूनही वाढणार आहे, कारण पहिल्या फेरीतील सामने अजून शिल्लक आहेत. दुसरी फेरी अजून आपली सुरू होण्याची बाकी आहे. या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूचा या ठिकाणी दिशा लिही जाते. चेंडू जातोय थेट सीमारेषे पार. येतोय पुन्हा एक गणगणित चौकार. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर दीपेशला मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. अनेक सामने त्याच्यावर आम्ही देखील खेळलेलो आहे. एक ज्या पद्धतीने मुलुंडमध्ये असताना देखील दीपेशने जी प्रॅक्टिस त्याची लहानपणापासून करत आलेला आहे, असा हा गुणवंत खेळाडू म्हणजे दीपेश राऊत. आणि त्याला साथ देतोय तो समीर उके. अशी ही सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे, पाहावं लागेल. एक मोठं टार्गेट आहे आपल्या डोळ्यासमोर. जवळजवळ 41 धावांचं आव्हान आहे आणि दुसरं षटक अजून प्रगतीपथावर आहे, परंतु त्याच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. दीप्तेश विटमळ याला रोखून ठेवावं लागेल, कारण दोन्ही या संघांमध्ये बलाढ्य असे खेळाडू आहेत. त्यांना सामना जर करायचा असेल तर त्याच पद्धतीने आपल्याला गोलंदाजी देखील करावी लागेल. पुढील चेंडू फेकला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा या ठिकाणी चेंडूला दिशा दिली जाते, परंतु एक धाव तर नक्कीच घेता येईल. 2 धावा घेता येतील का? परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण. सुंदर बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूला पुश केला गेला असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे बाहेर येईल, परंतु चेंडूवरती देखील सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आता पोहोचते 17 धावा. जसं जसं या ठिकाणी आपले सामने आपण विजय होत जाऊ तसं पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करता येईल. पुढच्या प्रवेशामध्ये देखील आपल्याला अशाच रंगत सामने पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पहिलीच फेरी अजूनही संपली नाहीये, त्यामुळे सहकार्य करायचं जेवढ्या जलद गतीने आपल्याला खेळता येईल याचं सहकार्य आपण सर्वांनी करायचं आहे. पुढील चेंडू फेकला जातोय दीपेशाला, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर. या ठिकाणी काय झालं सांगायचं जरा पंच. चला, कोणीही जास्त वेळ न घेता पंच जे डिसिजन देतील, पंच निर्णायक निर्णय या ठिकाणी देणार आहेत. चला लवकरात लवकर, जास्त वेळ नाही घेता येणार. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर भूतकाळाविषयी लढण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यात खरा पराक्रम आहे. आताच
आताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे असे सद्गुरू दाविल क्रिकेट संघ मोरेवाडी या संघाचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र सन्माननीय दिनेशजी मोरे सर यांना विनंती करतो की आपणही या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे आणि आजच्या या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. कारण आजच्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये सकाळच्या 17 पासून सायंकाळपर्यंत विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर यांची उपस्थिती लाभणार आहे. त्या सर्व पाहुण्यांचं त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण हे व्यासपीठावरती आसनस्थ होऊन स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपण जातोय मैदानाकडे. YouTube लाईव्ह आहे. जास्त वेळ न घेता जो निर्णय आपले पंच या ठिकाणी देतील तो निर्णय आपण सर्वांनी कमिटी जो निर्णय देईल ते सर्वजण आपण त्याला बंधनकारक आहोत आणि लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत. जास्त वेळ न घेता कारण आपल्याला उशीर जर केला आपण तर पुढील सामने होण्यासाठी शेवटचा अंतिम सामना होण्यासाठी उशीर होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि या सगळ्या गोष्टी समजावण्यासाठी या सगळ्या नियमाचं तंतोतंत पालन करण्यासाठी खरी जबाबदारी या ठिकाणी आपण पाहतोय. अनिलजी बागणे साहेब वारंवार या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत आहेत. मैदानामध्ये जात आहेत. चला लवकरात लवकर आपण पंचांना सूचना देऊन आपण यायचं आहे. अनिलजी बागणे सर चला चालू करायचं आहे. जास्त उशीर घ्यायचा नाही आहे. स्कोर झालाय 17 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील दोन चेंडू झालेले आहेत. आता ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे असे आमचे मित्र आणि सद्गुरू दाबिल क्रिकेट संघाचे मार्गदर्शक दिनेशजी मोरे सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने जातोय. आपले YouTube लाईव्ह आहे. घेऊ ना मंडळाचे माजी उपाध्यक्ष रोहितजी राऊत सर यांच्या शुभ हस्ते आपण दिनेशजी मोरे यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण हा आदर तीर्थ सन्मान या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. यानंतर आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने जातोय. सर्वांची आतुरता असते ते लाईव्ह बोर्डकडे. YouTube लाईव्ह आपण घर बसल्या अनेक चाहते प्रत्येक संघाचे चाहते आहेत. बरे या मैदानामध्ये जरी उपस्थित नसतील तरी घर बसल्या आजचा हा संडे आनंदाने या ठिकाणी ही स्पर्धा पाहत असतील त्या सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण जातोय थेट लाईव्ह बोर्डकडे. या ठिकाणी आपण पाहतोय तर धावसंख्या झाले. धावसंख्या पोहोचले 21 धावा या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि जवळजवळ जर पाहिलं तर 41 धावांचं एक कडवट आव्हान उभं करून ठेवलंय आई मानाई क्रिकेट पावडर संघाने. नक्कीच हा 50-50 असंच हा सामना पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का याची देखील आतुरता सर्व क्रिकेट रसिकांना असेल. पुढील चेंडू फेकण्यासाठी तयारीमध्ये आहे तर दीप्तेश विटमल. चेंडू फेकला जातोय. चेंडूचं स्वागत केलं जातं. रवींद्र जडेजा कक्षाच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आई मानाई क्रिकेट संघाचं आभार अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण जे क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी चौकर अडवले जात आहेत. एक धाव या ठिकाणी रोखली जाते. आपल्याला जिंकायचं, आपल्याला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. ही आतुरता हाच निश्चय या ठिकाणी घेऊन उतरलेला हा बलाढ्य संघ. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू फेकला जातोय. सामना करेल दीपेश. शेवटचा चेंडू दीप्तेशाचा पाहूया. महत्वाचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुढे चेंडू फेकला जातोय. चेंडूला या ठिकाणी योग्य लेंथ मध्ये न समजला चेंडू. पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू. बघूया शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 18. बघूया सलामीला आलेले फलंदाज दीपेश आणि समीर आपल्या संघासाठी. पुढील 6 चेंडू मध्ये 18 धावा कशा पद्धतीने आपल्या संघासाठी विजयासाठी घेऊन जात आहेत ते आपल्या संघासाठी समीर आणि दीपेश. उत्कृष्ट अशी
दीपेश विटमळ याची बॉलिंग म्हणावी लागेल आपल्या संघासाठी. बघूया त्याचबरोबर दीपेश हा एक नावाजलेला ठाणे जिल्ह्यामधील एक नावाजलेला प्लेयर आणि खरोखरच त्याचं नाव फणसू गाव असेल किंवा मुलुंड असेल ठाणे असेल इथे त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपलं नाव कमावलेलं आहे तो दीपेश. बघूया आता आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय, आपला अनुभवाचा उपयोग आपल्या बॅटिंगचा उपयोग आपल्या संघासाठी कशी करतोय ते बघूया आपण. दीपेश आणि मी काय कोणाला बोलवायचं त्याचनंतर सामना झाल्यानंतर त्वरित मोरिया क्रिकेट क्लब दाबेळ मोरेवाडी यांनी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे ग्राउंड मध्ये. विनंती असेल की पंचांशी कोणी वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील आणि ते खेळाडू वृत्ती दाखवायची आहे खेळाडूंनी. आणि हा वाईट चेंडू बॉलर कोण आहे मनोज विटमळ. बघूया हा दुसरा चेंडू भरदार वेगाने असा समीरला न दिसणारा हा चेंडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ती समीर याची मनोज याची. समीरला काहीसा न दिसलेला हा चेंडू आगीच्या गोळ्यासारखा त्याच्या डोळ्यासमोरून गेलेला विकेट किपर कडे हा चेंडू मनोज विटमळ याचा. दुसरा चेंडूने हा खरोखर समाचार घेतलाय का बघूया आणि ही उत्कृष्ट अशी कॅच म्हणावी लागेल ही पावनर कोंडवाडी या संघाकडून. आणि आता कुठेतरी समीर धाव आउट होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो विशाल आपल्या संघाचं नेतृत्व करताना. आपण बघूया आता आपल्या टीम साठी कसं करतोय डीजे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती आणि हा चपळ असा रन घेतलेला विशाल याने. खरोखरच संघाचा संघनायक आहे विशाल. आणि बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय संघनायक विशाल. आणि उर्वरित 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे ती पाटगरीन देवी संघ फंड्स मावळतवाडी. बघूया आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार विशाल आणि बॉलिंग मार्फत आहे तो मनोज. हो 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 हा कुठेतरी न समजणारा चेंडू आणि हा झेलबाद. आपल्या बॉलिंग मार्फत आणि शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी किती दीपक
आपल्या संघासाठी हा स्टेप आउट करून कुठंसा न समजलेला दीपकला चेंडू समीर आणि आता एक चेंडू आणि विजयासाठी धावा राहिल्या त्या 14. आता कुठेतरी आता कुठेतरी सामना झुकलेला दिसतोय तो आई माने क्रिकेट संघ पावनळ कोंडवाडीकडे. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मनोज विटमाळ याची आणि आपल्या संघासाठी साजेशी कामगिरी करतोय तो मनोज. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती सुद्धा झेलबाद झालेले आहेत ते दीपेश. खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती पावनळ संघ कोंडवाडी यांची. आणि आता कुठेतरी पाटगरीन देवी संघ यांना पराजित केलं आहे ते आई मानाई क्रिकेट संघ पावनळ कोंडवाडी डीजे.